गॉड आपण बघूत येशू ख्रिस्त यांच्याबद्दल काही माहिती. येशू देव यहुदी जातीमध्ये जन्म त्यांचा झाला. येशू ख्रिस्त सुताराच्या घरामध्ये जन्माला आला. येशू ख्रिस्ताचं मूळ गाव जन्मगाव म्हणजे बेथलेम या ठिकाणी त्यांचा जन्म झाला. आणि येशू ख्रिस्त लहान जे मोठे झाले ते म्हणजे नासरत गावामध्ये. येशू ख्रिस्ताची गावाची राजधानी म्हणजे यरुशलेम. येशू ख्रिस्ताच्या देशाचं नाव म्हणजे इस्रायल. येशू ख्रिस्तांनी लहानपणापासून मोठे होईपर्यंत त्यांनी संन्यासी जीवन जगून त्यांनी स्वर्गीय सेवा केली. त्यांनी लोकांचं चांगलं केलं. त्यांनी सहारा दिला. अनेक लोकांना त्यांनी भुकेल्याला त्यांनी अन्न दिलं. तहानेल्या व्यक्तीला त्यांनी पाणी दिलं. अनेक लोकांना त्यांनी मदत केली. अनेक आंधळे लोकांना त्यांनी दृष्टी दिली. अनेक त्यांनी आजारी व्यक्तींना त्यांनी बरं केलं. अनेक मेलेले लोकांना त्यांनी जिवंत केलं. आणि त्यांनी सांगितलं, मी अल्फा आणि ओमेगा आहे, म्हणजे जगाची सुरुवात, जगाची एंडिंग मी आहे. आणि न्यायी पण मीच आहे, मी न्याय करणार आहे जगाचा, असं त्यांनी सांगितलं. त्याचप्रकारे येशू ख्रिस्तांनी भविष्यवाणी केली की मला आमचेच लोक म्हणजे यहुदी जातीमधलेच लोक त्यांना धरून देतील, वधस्तंभावर त्यांना मारतील, असं त्यांनी सांगितलं. तरी इस्रायलमध्येच त्यांना ख्रिस्त येशूला वधस्तंभावरती ठेवण्यात आलं. आणि त्यानंतर त्यावेळेस वधस्तंभावरती त्यांना सांगितलं की मी 3 दिवसांनी परत जिवंत होणार आहे. तरी येशू ख्रिस्तांना त्या क्रूस खांबावरती खिळे मारण्यात आले. त्यांना यहुदी लोकांनी म्हणजे त्यांच्याच जातीतल्या लोकांनी त्यांना क्रूस खांबावरती चढवलं. कारण की येशू देव म्हणले होते की मी देवाचा पुत्र आहे, म्हणून त्यांना सजा क्रूस खांबावरती दिली. कारण की यहुदी लोक जे होते इस्रायलचे ते फक्त एकमात्र परमेश्वरावर विश्वास करतात, परंतु ते म्हणले की देवाचा पुत्र येशू ख्रिस्त आहे हे त्यांनी नकार दिला. त्यामुळं येशू ख्रिस्ताला वधस्तंभाची सजा यहुदी लोकांनी दिली. तरी त्यावेळेला येशू ख्रिस्ताचा मृत्यू शुक्रवारच्या दिवशी झाला. येशू ख्रिस्तांना पुरण्यात आलं. येशू ख्रिस्त कबरेमधून रविवारच्या दिवशी जिवंत झाले आणि ते सर्व लोकांना दिसले. त्यानंतर इस्रायलमध्ये त्यांनी सांगितलं अनेक शिष्यांना की मी स्वर्गात जाणार आहे, स्वर्गातून जातो, परत स्वर्गातून वापस येणार आहे. तर तुम्ही माझं शिष्य आहात तर माझे नियम पालन करून अनेक लोकांना शिकवा. म्हणून प्रभू येशूची स्वार्थ अनेक जगामध्ये सांगत आहे लोक की ते